घराला कुलूप लावून देवदर्शन फिरायला गेलेल्या कुटुंबियांच्या घरी सुना मोका पाहून चोरट्याने 98 ग्रॅम सोन्याचे 7 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहे। ही घटना माणेगाव सडक येथे उघडकीस आली आणि या प्रकरणी लाखणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। माणेगाव सडक येथील सविता प्रकाश खेडीकर या पंचायत समिती भंडारा येथे तालुका अभियान व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे। त्या माणेगाव सडक येथे पती व मुलांसह वास्तव्यास आहे। तर बुधवार दिनांक 20 ऑगस्टला त्या कार्यालयात गेल्या आणि कार्यालयीन काम आटोपून त्या पतीसह शेगाव व नाशिक येथे देवदर्शनासाठी गेल्या। मुलाने त्याच्या मित्राला फोन करून घरासमोरील लाईट चालू करायला जा असे सांगितले आणि त्याचे मित्र लाईट चालू करायला गेले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले व सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले आणि लगेच त्यांनी त्याची माहिती कार्तिकेय याला दिली। त्याने ही माहिती त्याचे वडील प्रकाश खेडीकर यांना दिली आणि लगेच त्यांनी मुलाला कारंजा येथून बोलावले व स्वतः नाशिक वरून लाखणी गाठले। त्यांना लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाही आणि घटनेची माहिती लाखणी पोलिसांना देण्यात आली।